गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 52वा दिवस आहे आज. तर चला आता ग्राउंडकडे निघू. काल थोडीशी सर्दी झाली होती, त्याच्यामुळे आज थोडीशी तब्येत वीक आहे. तरी आपलं सेशन आज स्लो डाऊनचंच आहे. तर कारण की काल आपण हिल ट्रेनिंग केली ती, आज थोडं स्लो आहे. उद्या आपलं लॉंग राहील, त्याच्यामुळं आज नॉर्मलच राहील. तर चला ग्राउंडकडे निघू. सर्दी ते होत नाही, पण कंपनीमध्ये काय त्या दिवशी पाणी चेंज झालं, त्याच्यामुळं सगळा लफडा झाला. त्याच्यामुळं पाणी तर नेतो, पण त्या दिवशी संपलं होतं. कारण की सर्दी वगैरे झालं ना तर आपल्या प्रॅक्टिसमध्ये प्रॉब्लेम येतो. कारण जेवढी प्रॅक्टिस करायची तेवढी होत नाही, दम लागतो आपल्याला. आज आपला चॅलेंजचा 52वा दिवस आहे. एक दिवस चॅलेंज येते, एक नवीन आपल्याला वाटतं चॅलेंज नाही पाहिजेत, पण चॅलेंज जर फेस करलं ना तर तेवढंच आपलं डेअरिंग वाढते आणि तेवढंच आपलं कॉन्फिडन्स वाढतो चॅलेंजने. त्याच्यामुळे वेगवेगळे चॅलेंज येणं महत्त्वाचे असते, कारण की ते अजून आपल्याला टफ बनवतं. तर लोक म्हणते ताण चॅलेंज येऊ नये, हे येऊ नये, पण त्यांनी काय होतं, उलट आपला फायदा आहे की तिच्या अजून आपण टफ बनतो. ती मेन गोष्ट आहे. आणि अजून एक गोष्ट मला कळली की आपल्याला एक प्रॉब्लेम होतो कधी पण ग्राउंड करताना, अलार्म वाजत नाही किंवा आपलं उठणं लेट होतं, कधी आपल्याला काय विसरतं, प्रत्येक गोष्टी अडचणी येत्या. पण एवढं कळतं, ज्या अडचणी आल्या ना तर 90% चुकी आपलीच असते. कारण की आज जाग नाही आली, कारण की रात्रपर्यंत झोपलो, उशिरा झोपलो. पण उशिरा झोपलो तर ते कळायला पाहिजे ना आपल्या उद्या लवकर उठायचं. त्याच्यामुळे आज लवकर झोपणं लागेल आणि आधीच प्लॅनिंग करणं लागते, तर गोष्टी होती. डायरेक्ट गोष्टी होत नाही. तुम्ही जर सगळ्या ह्याचा भरोसा सोडला ना, तर अंदाजे भरोसा सोडला ना तर प्रॅक्टिस होत नाही. कारण की उद्याचं काय करायचं ते आज संध्याकाळी पूर्ण प्लॅनिंग करणं लागते, तरच तुमची प्रॅक्टिस आणि तुम्ही शेड्यूलमध्ये राहशाल, तरच तुमची गोष्ट चुकत नाही एकसुद्धा. नाहीतर उठू करू, मग उद्या जर प्रॅक्टिस करायची, आज वडापाव खाऊ, हे खाऊ, उद्या मग अरे मग लक्षातच नाही, अशी गोष्ट झालीच नाही पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट विचार करून प्लॅनिंग करूनच करायची असते, तरच आपण प्लॅनिंग सक्सेसफुल करू शकतो आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करू शकतो. तर ही मला तर वाटतं आपलीच 90 ते 100 चुकी आपलीच असते, जे आपण टार्गेट कंप्लीट करीत नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आपला वॉर्मअप झाला आपला कम्प्लीट. आज आपण करणार आहे नॉर्मल जॉगिंग करणार आहे, कारण की काल हिल वर्कआउट झालं आणि उद्याला लॉंग आहे. त्याच्यामुळे आज एकदम फुल स्ट्रेचिंग करणार आहे आणि एक नॉर्मल रनिंग करणार आहे, फुल स्ट्रेचिंग करणार आहे. आज पूर्ण बॉडी कूल डाऊन करणार आहे आज, कारण की उद्या लॉंगसाठी प्रिपरेशन होण्यासाठी आज पूर्ण बॉडी स्ट्रेचिंग करू आणि स्ट्रेच करू पूर्ण बॉडी. तर चला आता नॉर्मल आपले रेग्युलर 3 किलोमीटर जॉगिंग करू, त्याच्यानंतर पुढचं बघू काय काय.
3 किलोमीटर जॉगिंग आपली कंप्लीट झाली. तर एकदम स्लो डाऊनमध्ये गेलो स्टेप टाकून. तर आज आपण करणार आहे फुल बॉडी स्ट्रेचिंग करणार आहे, थोडी स्किपिंग मारणार आहे आणि फुल स्ट्रेचिंग करणार आहे, कारण की उद्या आपल्याला लॉंग करायचं आहे. तर अजून एक गोष्ट आहे, सर्दी झाली ना, आज थोडासा दम लागला, कारण की सर्दीने काय होतं, आपण श्वास छाती जाम होऊन जाते आणि रनिंग करताना सगळं लंगचा पॉवर असतो, त्याच्यामुळं रनिंग करता येत नाही, त्यामुळे दम लागतो. त्याच्यामुळे सर्दी सहसा तुम्हाला होऊन देऊ नका. मेन गोष्ट ती आहे. आपण आता झाली ती चुकी आपलीच आहे, पण होऊन देऊ नका, ते प्रॅक्टिसला फरक पडतो. तर आता चला आपण स्ट्रेचिंग करू. तर आपली स्किपिंग एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर आपण मारले 7 ते 8 सेट मारले 100-100चे. तर आता काय करू, आता बॉडी फुल स्ट्रेचिंग करू आज, कारण की उद्या लॉंग आहे आपलं, त्यासाठी आज फुल बॉडी मसाज आणि स्ट्रेचिंग करू.
तर आजचा वर्कआउट आपला झाला कंप्लीट. आज आपण फक्त जॉगिंग आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग केली आज. तर उद्या लॉंगसाठी. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.